तर मित्रांनो असं काय आपलं टेंट लावलेलं आहे आणि बाहेर चला. तर मित्रांनो आपण पोहोचलेलं आहे अन्नपूर्ण कन्झर्वेशन एरियामध्ये. पापड भात आणि मच्छी. बरेच दिवस झाले भावानं आपला कोकणातली आठवण आली आणि यावर रसपाट आहे. भावानो असं काय घर बघा, एकदम जुना घर आहे. या जुन्या घरामध्ये आपण आलेलं आहे इकडं. या दादानी बघा, अरे या दादानी बघा भावा आपल्याला रेनकोट पण. तर मित्रांनो इथं ऑनलाईन परमिट भेटतो ABC ट्रॅकचा आणि गांधरूक गावासाठी. असं काय परमिट आहे आपला भावानं, परमिट झालेलं आहे आणि ह्या पुलाच्या त्या साईडला. जय श्री महाकाल मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हल. आणि काल रात्री आपण भावानो अशा जागेवर अशा स्पॉटचा नजारा घेत आपण इथं टेंट लावला होता आणि आता आपली बॅग वगैरे सर्व तयारी झालेली आहे. नॉमेड भाऊ आपला पुढं गेलेला आहे आणि आता आपल्याला जायचं नया पूलपर्यंत. इथून नाही म्हटलं तर 10 ते 12 किलोमीटर अंतर आहे. तर बघूया आता आपण लिफ्ट घेऊया, रोडवर जाऊया. रोड तर खालीच आहे, तर रोडवर जाऊया आणि भेटूयात तुम्हाला. चला मित्रांनो आपण रोडवर आलेलं आहे. आता रोडवरनं लिफ्ट वगैरे घेऊया, बघूया लिफ्ट भेटते की नाही. कारण की आपला भाऊ तर गेला, त्याला 100% नया पूलपर्यंतची लिफ्ट भेटली असेल. आपण थोडासा पॅकिंग करापर्यंत टाईम गेला, नाहीतर आपण त्याच्यासोबतच गेलो असतो, त्याला मोठी गाडी भेटली असेल असं मला वाटतं. चला तर सकाळचं वातावरण काय असं आहे आणि अशा नजाऱ्यांमध्ये आपण चाललेलं आहे नया पूलकडं. गांधरूक गावाकडं जायचं आहे आज आपल्याला, पण आपण पहिला स्टॉप आपला घेतलेला आहे की नया पूल. तर चला इथून 10-12 किलोमीटर आहे, बघूया आता लिफ्ट भेटते की नाही आपल्याला. तर मित्रांनो आपण नया पुलावर पोचलेला. त्या दादाने आपल्याला इथपर्यंत लिफ्ट दिले. डायरेक्ट भावानं तिथून सोडलं, त्यांचं काम पाठी आहे तरी पण त्यांनी इथपर्यंत सोडला आपल्याला. पण ह्यो नया पूलचा एरिया आहे इथला. या नया पूलच्या एरियावर ना आपण इथं आलेला आणि आता ते आपल्यासाठी काहीतरी खायला घेतात भावानं. चला बघूया. मित्रांनो आता आपण पोहोचलेलं आहे नया पूलच्या लोकेशनवर. तिथून आता इकडून समोरून जायला गांधरूकसाठी रस्ता भेटलेला आहे आणि या दादाने आपल्याला डायरेक्ट लिफ्ट दिले. त्यांचा ऑफिस मागं आहे तरी पण भाऊ आपल्याला इथपर्यंत त्यांनी सोडला. भाऊ लय डेंजर भाऊ ते. त्यांना पण म्हणजे आज लेट आलेत ते कामावर, पण त्यांनी आपल्याला इथपर्यंत सोडला. थँक्यू. नेपाळच्या भावाचं प्रेम बघा भावानं. नेपाळचं प्रेम. आता आपण आलेलं, आपल्याला नाही म्हटलं तरी 7-8 दिवस जास्त व्हायला आले आणि एवढ्या दिवसामध्ये अजून आपले बॅड एक्सपिरियन्स नाही. एकदम चांगली लोक आहेत इकडची, मन सोक्त जगणारी लोक आहेत. आणि ह्या दादाने आपल्याला नाश्त्याची ऑफर केले आणि आता आपण नाश्ता पण करणार आहोत. आणि हाच रस्ता जातो डायरेक्ट गांधरूकसाठी गावातून. तर बघूया आपण. या दादाचं ऑफिस मागं आहे 5 किलोमीटर, तरी पण त्यांनी आपल्याला इथपर्यंत सोडला या स्टॉपवर. लय भारी आहे भावनो, लय नेपाळचं प्रेम भारी आहे. आपला एक्सपिरियन्स एकदम खतरनाक चालला आहे. थँक्यू. नहीं अभी तक मतलब ऐसे बोलने जैसी बात ही नहीं हुई. अभी तक बहुत इतना सपोर्ट मिला है कि अच्छा ही है, उसमें जो ये बोलने की जरूरत ही नहीं है. और बहुत अच्छा एक्सपीरियंस. अच्छा है. कैसे आए? यहाँ लिफ्ट ही लेके. या दादानी बघा, अरे कोई नहीं. वो भी क्या अचानक नहीं. या दादानी बघा भावा आपल्याला रेनकोट पण दिलाय. बाबा नेपाळचा प्रेम बघा भावाने. आपल्याकडे रेनकोट नव्हता पावसासाठी, तर या दादानी दिला. दादा थँक्यू. तर अच्छे से घूम. हाँ थैंक यू. अच्छा लगा मिलके आपको. नेक्स्ट टाइम मिलेंगे आपको वापस. ओके थँक्यू. तर भावानो आपल्याला त्या दादाने चाऊमिनची ऑफर केली होती. आपण चाऊमिन खातोय आता इथं, बघूया टेस्ट करून कसं आहे. आणि दादाने ऑफर केलं चाऊमिन एकदम जबरदस्त आहे. तर मित्रांनो नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आता खालती नदी आहे, तर नदीमध्ये जरा आपल्याला फ्रेश व्हायचं आहे, आंघोळ वगैरे करायचं आहे. तर नदीमध्ये जाऊन आपण थोडासा आंघोळ वगैरे करूया आणि बघूया काय होतंय वातावरण इकडचं. तुम्हाला सांगतो हर एक अपडेट सांगत राहील. व्हिडिओ भावाने शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो आता आपण असं काय फुल ॲडव्हेंचर करत चाललेलं आहे भावानं. आणि लय भारी वाटतं असं जंगला बिंगलातनं जायचं म्हटलं तर. आणि असा काय रस्ता आहे, असं पूल आहे एकदम खाली झुकलेला भावानं. असं याच्यातनं जातो आणि असं गाव आहे.
तर आता आपण इकडंच पाण्यामध्ये आंघोळ करणार आहोत. तर बघूया पहिलं लोकेशन आपल्याला कुठून जायचं काय आहे. तर अशा पुलावरनं जातोय भावानं आणि पाणी बघा एकदम शार्प आहे. तर आता आपण इकडंच आंघोळ वगैरे करूया भावानं आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया, कारण की आंघोळ नाही केलेले. पाणी बघा एकदम किती सुंदर आणि स्वच्छ चाललंय भावानं. चला आंघोळीसाठी जागा. मित्रांनो आपण पोहोचलेल्या अन्नपूर्णा कन्झर्वेशन एरियामध्ये. आपल्या सर्वांचं स्वागत आहे अन्नपूर्णा एरियामध्ये. आणि हा असा रस्ता चालला आहे अशा गावामधून. तर मित्रांनो इथं ऑनलाईन परमिट भेटतो ABC ट्रॅकचा आणि गांद्रुक गावासाठी जाण्यासाठी. आणि ह्या पुलाच्या पुढं गेल्यावर भावानं आपल्याला परमिट लागणारच आहे, गरजेचं आहे. तर तर भावानं इथं बनवूया. इथं नाही म्हटलं तरी 1200 रुपये आहे आणि म्हणजे नेपाळी 1200 रुपये. तर आणि जर पोखरामध्ये आपण काढला असता तर 1000 रुपये झाले असते. तर आता आपण तिकडच्या फोरीवर तर इथला भावानं आपण हे बनवून घेऊया, त्याच्यानंतर पुढं जाऊया. चला सुरू करूया. तर असं काय परमिट आहे आपला भावानं, हा पुलाच्या त्या साईडला आपल्याला दाखवायचं आहे. चला तर मित्रांनो परमिट वगैरे बनवून झालेलं आहे आपला आणि आता इथून जाऊया आपण गांद्रुक शहराकडे. आणि ABC बेस कॅम्पचा पण आपण पास बनवलेला आहे भावानं. तर बघू आता किती काय झालं काय होतं आता. घेतले परमिटचे सगळेच घेतात, आपलेच घेतले असं नाही. पण गोड बोलून घेतात भाई. चला इथून जाऊया. क्रॉस केलं की त्या ब्रिजच्या पुढं आपल्याला द्यायचं आहे भावानं. चला आता काय आता करणार भावानं, 1200 रुपये गेले नेपाळी. तर बघूया आता पुढं जाऊन गांद्रुक गाव कसं आहे. एवढे पैसे घालवलेले आहेत तर गाव पण त्या लेवलचं असणार आहे. आणि पुढं आपला ABC ट्रॅक आहे अन्नपूर्णा बेस कॅम्प, त्याच्यामुळे पण हे पैसे घेतले जातात. तर चला असं काय पूल आहे. तर ह्या पुलावरनं आपण चाललेलं आहे आणि इकडं बघा नदी कसं चाललं आहे. हे बघा काय खतरनाक भावानं. आपलं असं पास चेकिंग झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे गांद्रुक गावाकडे. आणि तिथूनच पुढे ABC बेस कॅम्पसाठी ट्रॅक चालू होतं आहे. तर आता आपण चाललेलं आहे भावाने इकडूनच असं नजाऱ्यांसोबत. आणि हा पास आहे ना, तुम्ही नाही म्हटलं तरी एखाद महिना राहिला तरी पण चालून जाईल. पण तुम्ही इकडं येऊन परत रिटर्न गेलात तर हा व्हॅलिड नाही आहे. तर 1 टाईम यूज आहे. चला तर अशा नजाऱ्यासोबत जाऊया कुठंतरी, आंघोळ विंघोळ करूया मस्तपैकी नदीमध्ये. आणि नजारे बघा अन्नपूर्णा बेस कॅम्पला जाताना कसे. तर मित्रांनो आपण आता गांद्रुक गावाकडे निघालेलं आहे ABC बेस कॅम्पकडे. आणि इथून बेस कॅम्प म्हणजे बेस कॅम्प नाही म्हणता ना, गांद्रुक गाव 15 किलोमीटर आहे बसनी वगैरे गाडीने गेलात तर. आणि जर चालत गेलात तर 13 किलोमीटर आहे. तर अशा रस्त्यावर एवढ्या कडक उन्हामध्ये भावानं आपण चाललेलं आहे गांद्रुक गावाकडे. तिकडं काय आहे तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगतो. पण शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर नेपाळची पुरी संस्कृती तिथं आहे. तर तुम्हाला पुरी दाखवणार आहे भावानं. चला तिकडे गेल्यावर पुरे सीन पुरा राडा होणार आहे तिकडे एकदम जबरदस्त. चला भेटूयात तिकडंच. तर भावानं असे काय नजारे झालेले आहेत आणि पुरा वरती बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि आम्ही एका गावामध्ये पोचलेलो आहे. अजून भरपूर टाईम आहे, बराच टाईम आम्ही थांबलो होतो. त्याच्यानंतर आता एका गावामध्ये पोचलेलं आहे. उन्हातून चालायची कॅपॅसिटी नाही आहे भावानं. बघूया आज पोचतोय की नाही, की कुठं टेंट लावतोय जंगलामध्येच, काही माहिती नाही भावानं. पुढचं आयडिया नाही आपल्याला. पण बघूया पुढं जसं होईल तसं तुम्हाला स्टेप बाय स्टेप. असं काय घर बघा एकदम जुना घर आहे. या जुन्या घरामध्ये आपण आलेलं आहे. इकडं लय जबरदस्त वातावरण आणि नेपाळची लोक एकदम जबरदस्त. हे असं काय घर आहे एकदम जुना. हे त्यांच्या आई आहेत आणि ही पोरगी आहे. हॅलो. आणि बघा मस्त म्हशी वगैरे आहेत आणि हे लसण ठेवलेले आहेत मला वाटतंय सुकायला. आणि काय नजारे आहेत बघा भावाने इकडं. मस्त शेती विती आणि अशा ह्याच्यामध्ये असं घर आहे. माझा टाकला की नाही टाकला. हे बघा बसायला भावानं हे असं काहीतरी बनवलंय. लय जबरदस्त आहे भावानं. इकडचं सारखा लय जबरदस्त बसण्यासाठी. ठीक आहे बस. अशा हॉटेलमध्ये आपण भावानं जेवणासाठी थांबलेलं आहे. आणि बाहेर पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस पण पडायला लागला आहे भावानं. बघा आता जेवण आमचं तयार होतं इथं भावानं. आणि आम्ही असं थांबलेलं आहे. तर चार्जिंगसाठी वायफाय घेतलं होतं, लाईटच गेली भावानं. शॉर्ट असा झाला. आणि सीन बघा काय एकदम खतरनाक आहे ना भाऊ. कसं वाटतंय भाऊ. आणि हे बघा काय खतरनाक सीन आहे.
भावानो असं काय फिश थाली आलेली आहे आपली, एकदम झूम करून दाखवतो तुम्हाला. ही पालेभाजी आहे, इकडं बटाट्याची भाजी, इकडं पापड, भात आणि मच्छी. बरेच दिवस झाले भावानं आपला कोकणातली आठवण आली आणि यावर रसपाटा एकदम डाल आहे आणि लय भारी भावानं. असं पावसाच्या वातावरणामध्ये आपण जेवणाचा आस्वाद घेतोय भावानं. जरा जेवूया मस्त. थाली बघा एकदा, जेवणापेक्षा थालीला डिमांड वाटते मला, खतरनाक आहे भावानो. आपण दुपारी हा पाठी जो दुकान आहे त्या दुकानामध्येच आपण थांबलो होतो, जिथं जेवलो आपण, जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर पाऊस तर लय जोरात होता आणि पुढे जायची काही इच्छा नव्हती, तर नेपाली चारशेमध्ये आपण रूम घेतलेला, तर तिकडंच थांबलेला आहे. आजची रात्र आपण ह्याच हॉटेलच्या रूममध्ये राहणार आहोत आणि उद्या आपण पुढं जाणार आहोत गांधूर साईडला. इथून नाही म्हटलं तरी 8-1 किलोमीटर राहिलेलं आहे, तर उद्या जाऊ आपण. आणि आत्ता बघा भावाने इथूनच डोंगरातून दिसतंय तुम्हाला. आता थोडं तारी वगैरे आहे त्याच्यामुळे दिसणार नाही, पण डोंगर बघा भावाने कसले खतरनाक आहे. आणि सूर्य मावळत आहे तर एकदम गोल्डन कलरचा डोंगर झाला आहे, एकदम खतरनाकवाला. बघा काय व्ह्यू दिसतात भावाने, खतरनाक व्ह्यू आहे.